नमस्कार. आपलं मन शांत करणं आणि एकाग्रता साधणं हे आपल्या सगळ्यांसाठीच किती मोठं आव्हान असतं नाही का? भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात, ज्याला ध्यान योग असंही म्हणतात, मनावर नियंत्रण मिळवण्याचा आणि खरी आंतरिक शांती मिळवण्याचा एक अगदी स्पष्ट मार्ग सांगितला आहे. चला तर मग तो नेमका काय आहे हे आज एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, योगी हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? बहुतेकदा सर्वस्वाचा त्याग करून हिमालयात कुठेतरी ध्यान लावून बसलेली एखादी व्यक्ती. पण थांबा, भगवद्गीता आपल्याला सांगते की खरा योगी या प्रतिमेपेक्षा खूप खूप वेगळा असतो. आणि आश्चर्य म्हणजे तो आपल्या रोजच्या जीवनाशी खूप जवळून जोडलेला असू शकतो. मग प्रश्न उरतो की गीतेनुसार खरा योगी असतो तरी कोण? ह्याचं उत्तर कदाचित आपल्याला आश्चर्यचकित करेल, कारण त्याचा संबंध काहीतरी सोडण्यापेक्षा काहीतरी करण्याशी जास्त आहे. बघा, गीतेनुसार खरा योगी तो नाहीये जो कर्म सोडून देतो. खरा योगी तो आहे जो आपलं कर्तव्य पूर्ण निष्ठेने करतो, पण एका अत्यंत महत्वाच्या अटीवर: निकालाची जराही चिंता न करता. म्हणजे मुद्दा कर्माचा त्याग नाही, तर त्या कर्मातून मिळणाऱ्या फळाच्या आसक्तीचा त्याग आहे. आणि हेच ध्यानयोगासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. कारण जे मन सतत पुढे काय होईल याची चिंता करतं, ते शांत कसं होणार, बरोबर ना? आणि याच संकल्पनेला म्हणतात अनासक्त कर्म. जरा विचार करा, एखादं काम पूर्णपणे झोकून देऊन करायचं, कारण ते आपलं कर्तव्य आहे म्हणून. पण त्याचा निकाल काय लागेल, यश मिळेल की अयश, या विचाराने अजिबात विचलित व्हायचं नाही. हेच ते आंतरिक स्वातंत्र्य आहे, जे ध्यान धारणेसाठी लागणारी मानसिक स्थिरता निर्माण करतं. तर मग यातला सगळ्यात कळीचा मुद्दा असा आहे की योग हा निष्क्रियतेचा मार्ग नाहीच, तो आहे आंतरिक स्वातंत्र्याचा मार्ग. जिथे आपण बाहेरून सगळी कामं करतो, पण ती कर्तव्य म्हणून करतो, वैयक्तिक लाभाच्या ओझ्याखाली दबून नाही. पण हा मार्ग ऐकायला जितका चांगला वाटतो, तितका तो सोपा नाही, उलट खूप कठीण आहे. आणि बरोबर याच वळणावर अर्जुनाच्या मनात आणि कदाचित आपल्याही मनात एक खूप मोठी भीती घर करते. हीच ती भीती आहे. ही फक्त अर्जुनाची नाही, तर आपल्यापैकी प्रत्येकाची आहे. जेव्हा आपण आयुष्यात एखादं मोठं ध्येय ठेवतो, तेव्हा अपयशाची भीती वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. अर्जुनाची भीती ही दुहेरी आहे. त्याला वाटतंय की एकीकडे या आध्यात्मिक मार्गावर चालताना कदाचित तो आपली ऐहिक म्हणजे जगातली कर्तव्य विसरेल आणि तिथे अयशस्वी होईल. पण दुसरीकडे जर या जन्मात त्याला आध्यात्मिक ध्येयही नाही गाठता आलं, तर मग दोन्हीकडचं सगळं काही गमावून बसण्याची भीती त्याला वाटतेय. ना घरका ना घाटका अशी अवस्था. आणि अर्जुनाच्या मनातली ही भीती छिन्नविच्छिन्न ढगाच्या या कल्पनेतून किती प्रभावीपणे व्यक्त होते बघा. वाऱ्याने विखुरलेला ढग, ज्याचं कुठेच अस्तित्व उरत नाही, तशी आपली स्थिती तर होणार नाही ना, ही त्याची चिंता आहे. तर मग या सर्व काही गमावण्याच्या भीषणावर श्रीकृष्णाचं उत्तर काय आहे? त्यांचं उत्तर केवळ अर्जुनासाठी नाहीये, ते आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठं आश्वासन आहे. श्रीकृष्णाचं उत्तर आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडतं. ते म्हणतात, अरे, हा प्रवास एका जन्माचा नाहीच, हा अनेक जन्मांचा एक संचयी प्रवास आहे. म्हणजे प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न, मग तो कितीही छोटा का असेना, तो वाया जात नाही. तो पुढच्या प्रवासात जमा होतो, कॅरी फॉरवर्ड होतो. आणि मला वाटतं हे या अध्यायातलं सर्वात मोठं आणि दिलासा देणारं सत्य आहे. प्रत्येक छोटा प्रयत्न, प्रत्येक शुद्ध हेतू याची नोंद घेतली जाते आणि तो आपल्या पुढच्या प्रवासात भर घालतो. काहीही वाया जात नाही. हा प्रवास कसा होतो, तर त्याचे 4 टप्पे आहेत. सुरुवात होते प्रामाणिक प्रयत्नांनी, म्हणजे दिखावा नाही, तर खऱ्या तळमळीने. त्यानंतर हळूहळू आपलं मन शुद्ध होत जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा सराव अनेक जन्मांतून पुढे नेला जातो, जोपर्यंत अंतिम ध्येय गाठलं जात नाही. यातला संदेश अगदी स्पष्ट आहे. सुरुवात करा, प्रामाणिक रहा आणि धीर सोडू नका. तर मग एक विचार करूया. जर आपण आपल्या कामाकडे, आपल्या ध्येयांकडे या संचयी प्रयत्नांच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर तात्काळ यश मिळालं नाही तरी आपण केलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न वाया जाणार नाही, ही एक कल्पनाच आपल्याला किती धैर्य आणि ताकद देऊ शकते, नाही का?